नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच गोष्टीने रान पेटवलं आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेबद्दल आपण दगवडी या गावीमध्ये काही तरुणांशी संपर्क साधण्यासाठी आलेलो आहोत. काय या जनमानसाचं काय मत आहे ते जाणून घेऊया. नमस्कार, आपलं नाव? कृष्णा निळकंठ भोसले. तर माहित आहे सध्या लाडकी बहीण योजना आहे. या योजनेकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? म्हणजे योजना कशी आहे, फायदेशीर आहे, तोट्याची आहे, काय म्हणजे कशा पद्धतीने या योजनेकडे तुम्ही बघता? लोकसभेच्या आधी आली नाही योजना ही. म्हणजे लोकसभेच्या आधी जे म्हणत होते नाही बीजेपी वाले 45+ जर आम्ही नाही गेलो तर राजीनामा देऊ, यांचा अहंकार ह्या महाराष्ट्राच्या जनतेने तोडून काढलेला आहे. यांचा अहंकार ह्या महाराष्ट्राच्या जनतेने मातीत घातलाय. त्याच्यामुळं ह्या मातीत घातल्यामुळे त्याच्यामुळे ही आता ह्याला सत्तेची खुर्चीची भीती वाटली. त्याच्यामुळे आता ही कुठेतरी योजनेचा फुगा आणायचा आणि काहीतरी महिलेचं मत फिरवण्यासाठी योजना चालू आहे. एकंदरीत ही योजना महिलांसाठी फायद्याची आहे का तोटा होईल या योजनेमुळे? महिला फायद्याची म्हणजे ती योजना पैसे वसूल कुठून करायचे? पैसे वसूल कुठं करायचं? एक शिंदे कमवून किंवा काय राजकीय नेते कमवणार का पैसे? कुठे वसूल करायचं? आपल्याकडे करणार ना ते वसूल. मला तर काही फायद्याची वाटत नाही योजना. सरकारला ही योजना असंच पुढे चालवणं शक्य आहे का? बिलकुल बिलकुल शक्य नाही. महाराष्ट्राचा कर्जाचा आकडा जर सांगितला तुम्हाला तर ती योजना चालवणं कसलं सरकारला शक्यच नाही. ती योजना चालवणं फक्त आणि फक्त ही योजना खुर्चीच्या भीतीपोटी आणलेली योजना आहे. त्या योजनेत काही कसलं सत्य नाही असं मला तरी वाटतंय. खुर्चीच्या भीतीपोटी फक्त आणि फक्त ही योजना आणलेली आहे. म्हणजे मग एकंदरीत ही योजना फक्त निवडणूक चालू राहीपर्यंत चालेल, पुढे चालणार नाही का? बिलकुल बिलकुल पुढे चालणार नाही. लोकसभेला यांना असा दणका बसलेला आहे की यांना खुर्चीची भीती एवढी सगळी की आता आपली खुर्ची कुठे जाईल, पुन्हा आपल्याला कोण कसले कारवाई करणार, आपण जनतेची बनवले त्याच्यासाठी काहीतरी जनतेला गाजर दाखवून मत मागण्यासाठी नाही. या योजनेसाठी सरकारनं लाडकी बहीणच का निवडलं? शेतकरी निवडला नाही, मराठा निवडला नाही, भरपूर गोष्टी आहेत निवडण्यासाठी, फक्त लाडकी बहीणच का निवडलं? या योजनेचं खरं बघायला गेलं तर मी काल कुठेतरी ऐकलो की शासनाला मताची झाली कडकी म्हणून आता आठवली बहीण लाडकी, हे असं एकंदरीत या शासनाचं धोरण चालू आहे. म्हणून लाडकी बहीण निवडले, फक्त मताचे झाले कडकी म्हणूनच निवडले बहीण लाडकी. हा, असं एकंदरीत या शासनाचं असं धोरण चालू आहे सध्या. जर समजा ही योजना सरकारनं असंच पुढे चालू ठेवली तर या योजनेचे दुर्गामी परिणाम काय बघायला भेटतील भविष्यामध्ये? परिणाम काय? महागाई, टॅक्सेशन, भरपूर टॅक्सेशन वाढणार. प्रत्येक गोष्टी टॅक्स येणार. प्रत्येक गोष्टीवर डबल लावला जाणार. तेल महागणार. ज्या सगळ्या माणसाला जी जीवनावश्यक गोष्टी त्याच्यावर भरपूर टॅक्स वाढणार. त्याच्यातून ती पैसे तुमच्याकडून परत येणार. काही राजनीती काही काम करून पैसे येणार आहे का? म्हणून कुठला पैसा येईल? आपलाच. हे आपल्याकडून तिने कसं वसूल करायचं त्याला पक्क माहित आहे. ही काहीतरी निवडणुकीच्या पुढे पुढचं काय करायला पाहिजे, पुन्हा कसं करायचं. निवडणूक झाल्या 5 वर्ष तिने त्याला पहिले कोण चालत आलेली गोष्टी त्यात काही नवीन सांगायची गरज नाही. तुमचा व्यवसाय काय आहे? मी एक बेरोजगार विद्यार्थी, शिकून ग्रॅज्युएट बेरोजगार विद्यार्थी. सध्या काय करायला लागला? काहीच नाही. शेती बघायला होता माझी सवय. शेती तुम्ही उपजीविकेसाठी म्हणून करता का व्यवसाय म्हणून करता? नाविलाज म्हणून करतो शेती. आता माझ्या घरी माझा भाऊ आहे, माझ्या घरची सगळी शेती आहे, पण नाविलाज म्हणून शेती करायला लागली. कारण कुठे नोकरी नाही. आता बघायला गेलं तर कुठे नोकरी आहे? काय शेती व्यवसाय नाही ना माझा, उद्योग नाही. मग नाविलाज म्हणून शेती करायला. व्यवसाय उद्योग आहे माझ्या घरची आहे समर्थी. शेती करत असताना तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी जो सरकार पैसा वाटायला लागले, याच्यावरून तुम्हाला कुठल्या गोष्टीकडे सरकारने लक्ष केलं असं पाहिजे वाटतं की शेतकऱ्याची समस्या म्हणून? सगळ्यात महत्वाची आता बोलल्या महाराष्ट्रात बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिक्षणाचा. सगळे पेपर लिकिंग, ही सगळ्या भानगडी वाढल्या. मुलं सगळे रात्र दिवस बसून लेकरांना अभ्यास करायचा, वर्षानुवर्ष वाया घालायचे. हिनी चक्क म्हणजे निघालेल्या शासनाच्या जागा विकून टाकायच्या. ही सगळ्यात महत्वाचं. एक, लेकराच्या शिक्षणाचा खर्च. 2 नंबर बेरोजगारी. शिकल्या तरुणाला उद्योग कुठे आहेत? त्याच्यावर सरकारने खर्च करायला दिले सोडून बाकीच्या भानगडीत सरकार पडले. तिसरी गोष्ट शेतकरी. खात्यातून जर 20% जीएसटी तुम्ही गोळा करता, म्हणजे शेतकऱ्याला ज्या लागणाऱ्या गोष्टीतून 20% एक अल्पभूधारक शेतकऱ्याचा जर आपण विचार करायचा गेला, एक 5 एकर वाला शेतकरी कमीत कमी त्याला 5 पोते खात लागते. बरोबर आहे? खरीपाला 5 पोते खात लागते. एक पोते 1,500 आहे. एक 20% 18% जीएसटी शासन गेलेले, म्हणजे 300 रुपये तर शासन गेलेले. एका पोते मागे 1,500 रुपये शासन गेलेले 5 पोते मागे. म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्याचा विचार सांगला मी तुम्हाला. बियातून 2,500 रुपये टॅक्स गेलेले, फवारणीतून 1,000-1,500 टॅक्स गेलेले. म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्याचा विचार करायला गेला तर 6,000 ते 7,000 रुपये सरकारी फक्त आणि फक्त एका पिढीचा टॅक्सेशन मधून खर्च गेलेले.
म्हणजे आणि ते काय तुम्हाला तर 1,500 रुपये. म्हणजे थोडक्यात काय तर आपला पैसा आपल्यालाच फिरवायला लागले सर. ती तर आहेच ना. ती मग कोणाचं त्याला काम करून देणार का काय पैसा? मुद्दा तुम्हाला काय वाटतं सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा पेटलेला आहे, या मुद्द्याला टॅकल करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे असं वाटतं का? तुम्हाला काय वाटतंय? हे 1,500 मराठा समाज बी झालेला असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच नाही. माझ्यावर ओळखून येणार आता मराठा समाजाच्या म्हणजे आरक्षणामुळे मराठा समाजाच्या कित्येक पिढ्या त्या बेरोजगार आणि शेतात पडून म्हणजे कित्येक पिढ्या उद्योग झालेल्या आहेत. आणि आता ह्या आरक्षणाच्या मुद्द्याला टॅकल करण्यासाठी यांनी जी तुम्ही मानलं भाव ती 1,500 मराठा समाज 1,500 वाटतंय तुम्हाला? बिलकुलच घालणार नाही ना. अशा योजनेला बी घालायचं का मराठा बी घालाय एवढा लहान मराठा समाज नाही. या योजनेमुळे सरकारला मतांचा फायदा होईल का? म्हणजे थोडक्यात ही योजना सरकारसाठी गेम चेंजिंग योजना असेल का? काहीच त्याचा फायदा होणार नाही. फायदा तोटा तुम्हाला ह्या 90 दिवसात नक्की कळून जाईल. त्याचा काही मी सांग एवढा काही त्याचा प्रश्न नाही. तुम्हाला 90 दिवसात या गोष्टी कळून जातील तुम्हाला काय मिळणार नाही मिळणार नाही. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण या योजनेबद्दल जे तरुण वर्ग आहे, जे जनमानस आहे त्यांचे काय काय मते आहेत ते आणखी इतर माणसांकडून आपण विचारूया.